हॅलो गाईज, स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचे आमच्या नो युअर पॅशन या चॅनलमध्ये. मित्रांनो, नुकतीच 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे. या लागोपाठच 10वीची परीक्षासुद्धा सुरू होईल. माझे विद्यार्थी मित्र, माझे लाडके मित्र, लहान 10वी-12वी वर्गामधले जे परीक्षेच्या दडपणाखाली असतील त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा. कारण 10वी आणि 12वी हा जीवनातील माइलस्टोन आहे. हे आपण खूप वर्ष झाले ऐकत आलेलो आहे. पण 10वी आणि 12वी तसेच यापुढचं शिक्षण यासाठी लागणारे महत्त्वाचे जे तुमचे मार्क्स आहे, जे तुमचे पर्सेंटेज आहे, जे तुमचे ग्रेड आहे, ते महत्त्वाचे आहेच. परंतु याच्या पुढे जाऊनसुद्धा आपलं जीवन खूप महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यामध्ये हा फक्त एक माइलस्टोन आहे, म्हणजे हा एक टप्पा आहे. पूर्ण आयुष्य म्हणजे 10वी-12वी नाही आहे. कारण खूप सारे आपले विद्यार्थी मित्र जे चिकाटीने आणि मेहनतीने वर्षभर अभ्यास करतात, प्रयत्न करतात आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षांना सामोरे जातात. परंतु काही कारणास्तव त्यांनी केलेली चिकाटी आणि त्यांनी केलेली मेहनत निष्फळ होती की काय, किंवा त्यांना एखादा 10वीचा किंवा 12वीचा पेपर अवघड गेला. त्या पेपरमध्ये त्यांना म्हणावं तसे अपेक्षित असलेली प्रश्न आलेली नाहीत, किंवा त्यांनी तयारी केलेल्या प्रश्नांची त्यामध्ये समावेश झालेला नव्हता, किंवा पूर्ण वर्षभर त्यांनी ज्या प्रकारे मेहनत केलेली आहे त्या प्रकारे पेपर सेट झालेला नव्हता आणि त्यांना तो पेपर अवघड गेला. त्याची उत्तरे त्यांना आली नाहीत. आणि आता आपलं या पेपरनंतर आपण नापास होणार किंवा आपल्या गुणवत्तेमध्ये घट होणार. तसेच आपल्याला हवी ती शाखा किंवा हव्या त्या शिक्षण किंवा हव्या त्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला जाता येणार नाही, या एका भीतीने ते भांबावून जातात. ते कावरे होतात आणि शेवटी या सगळ्यांची परिणिती ते काहीतरी चुकीचा निर्णय घेतात. आपण बघतोच दरवर्षी 10वी किंवा 12वीच्या परीक्षानंतर आपले लहान भाऊ बहीण, विद्यार्थी मित्र हे काहीतरी नकोशा वाटेला गेलेले असतात आणि आपला जीव गमावून बसलेले असतात. त्यामुळे सर्व पालकांना तसेच व्हिडिओ बघत असणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी मित्रांना ही विनंती आहे की 10वी आणि 12वी हा फक्त एक माइलस्टोन आहे. हा जीवनातील एक टप्पा आहे. हा पार तुम्ही कसा प्रकारे करताय यालाच फक्त महत्त्व आहे. तुम्ही किती केला, कशा प्रकारे केला, या गोष्टीवरच तुमचं भविष्य निर्भर आहे. परंतु तुम्ही हा टप्पा पार केल्याच्यानंतर कदाचित तुम्हाला 10वी किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळणार नाही. परंतु तुम्ही याच्या पुढे जाऊन पदवी परीक्षेला किंवा पदव्युत्तर परीक्षेला, त्यानंतर तुमच्या इंटर्नशिपमध्ये किंवा तुम्ही जर अपेक्षित जॉबला लागले तर त्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन कराल, त्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. परंतु 10वीच्या परीक्षेनंतर किंवा 12वीच्या परीक्षेनंतर तुम्हाला अपेक्षित यश आले नाही किंवा पेपर अडचणीत गेला, पेपर कठीण गेला असे समजून आपली जीवनयात्रा संपवणे हे खूप चुकीचे आहे. खूप सारे विद्यार्थी याच मार्गावर वळलेले आपण दरवर्षी पाहतात. त्यामुळे जर आपल्याला काही कारणास्तव 10वीच्या परीक्षेच्या काळात दडपण येत असेल तर 2 महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवा. कारण 12वी हा किंवा 10वी हा एका दिवसापुरता विषय नाही, तर पूर्ण वर्षभर आपल्याला याचा अभ्यास करायची तयारी करण्यासाठी वेळ दिलेला आहे. आणि आपण 12वी परीक्षेच्या हिशोबाने आणि 10वी परीक्षेच्या हिशोबाने अपेक्षित असा अभ्यास वर्षभर केलेला आहे, तर आपण परीक्षेला सामोरे जातो आहे. यामुळे भीतीचे कारण नाही, किंवा आपण परीक्षेच्या दृष्टीने नेमकं ऐन टायमावर किंवा परीक्षेच्या निदान 15 दिवस आधी पुस्तक हातात घेतले आणि आता परीक्षेला उभे राहतो आहे. मग जे होणार आहे आपल्या तयारीनुसार, आपण केलेल्या प्रयत्नानुसार ते अपेक्षितच आहे. मग त्या गोष्टीला काय घाबरायचं. जर आपण हे 2 मुद्दे लक्षात ठेवले आणि परीक्षेला सामोरे गेले तर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि अपयश जरी आले तरी ते आपण केलेल्या प्रयत्नांची परिणिती आहे असे समजून आपण पुढे चालावे. तसेच 10वी किंवा 12वी हा माइलस्टोन ज्यावेळेस आपण गाठताय किंवा परीक्षेला आपण सामोरे जात आहे, त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण ही परीक्षा देताना किंवा हा कोर्स पूर्ण करताना आपले आईवडील, आपले भाऊ बहीण किंवा आपल्या कुटुंबाने, आपल्या समाजाने आपल्याकडून खूप उमेद लावलेली आहे. परंतु ही उमेद आपल्याकडनं पूर्ण होणार नसेल, किंवा आपण काही कारणास्तव ही त्यांची उमेद, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आशा पूर्ण त्यांना जर असमर्थ ठरत असो, तर याला पण खूप सारे पर्याय आहेत. आपण स्वतः 10वीची परीक्षा किंवा 12वीची परीक्षा रिपीट करू शकतो. सातत्याने परत प्रयत्न करून यामध्ये यशाचे नवे शिखर गाठू शकतो. आणि याला पर्याय अनेक असल्याकारणाने फक्त जीवनयात्रा संपवणे किंवा स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या आरोग्याला हानिकारक होईल असे काही करणे हे अपेक्षित नाही. तर आपण सगळ्यांनी
या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये आपल्याला काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या तर व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.